डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर साहेब, कोरोना महामारीचं संकट गेले वर्षभरापासून सुरू आहे. कोरोना आटोक्यामध्ये येत नाही. नेमकं कुठं चुकतंय? लोकांमध्ये जी जनजागृती व्हायला पाहिजे ती होत नाही का, किंवा नियोजनाचा काय अभाव आहे? सर आपण काय सांगाल? भारतामध्ये गेल्या वर्षी 20 मार्च 2020ला प्रथम कोरोनाचा रुग्णाचं निधन झालं आणि त्याच्यानंतर शासनानं तातडीनं केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केलं आणि अनेक इतर उपाययोजना केल्या आणि सुरुवातीची लाट बऱ्यापैकी रोखण्यात आपल्याला यश आलं. त्याच्यामुळे आपण एकंदरीत सगळे कौतुक करायला लागलो, एकमेकांचं अभिनंदन करायला लागलो की आता कोरोना आटोक्यात आलेला आहे, आपल्याला काही भीती नाही. परंतु आपण सगळे ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास असल्यामुळं किंवा कन्फ्युज अवस्थेत असल्यामुळं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कधी सुरुवात झाली आपल्याला कळलंच नाही. आणि या सगळ्याला कारणीभूत आपण प्रशासकीय यंत्रणा किंवा शासन यांना दोष देण्यापेक्षा आपण जनता सुद्धा या गोष्टीला तितकीच कारणीभूत आहे. कारण पहिली लाट ओसरल्यानंतर आपण सैरभैर सुटलो की आपल्याला वाटायला लागलं की काहीच होत नाही. आपण लग्न समारंभ करायला लागलो, दशक्रियाविधीला मोठ्या प्रमाणात गर्दी करायला लागलो, ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा नगरपंचायतीच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रसाराला मदत झाली आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपला देश कधी गेला हे आपल्याला कळूनच आलेलं नाही. त्यामुळे शासन, प्रशासकीय पातळी किंवा आपण सर्वसामान्य जनता सुद्धा या गोष्टींना आपण तितकेच कारणीभूत आहोत. डॉक्टर साहेब, कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळेला सगळेच जण काळजी घेताना दिसत होते, सर्वसामान्य माणूस, प्रशासन, सगळी मंडळी. पण आता दुसऱ्या लाटेमध्ये सगळ्यांवर ताण येतोय, लोकसुद्धा सहकार्य करताना दिसत नाहीत. कुठेतरी लोकांमध्ये नैराश्य आहे का? नेमकं काय चाललंय? काय होणं अपेक्षित आहे? पहिल्या लाटेमध्ये आपण असं समजत होतो की ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ज्यांना मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहे किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कॅन्सरमुळे किंवा इतर काही कारणांमुळे कमी झालेले, असेच लोक फक्त गंभीर होतात आणि त्यातले काही थोडे लोक मृत्युमुखी पडतात. आणि त्याच्यामुळे तरुणांमध्ये त्यावेळी कोरोना आढळून येत नव्हता पहिल्या लाटेमध्ये. परंतु आता दुसऱ्या लाटेमध्ये दुर्दैवानं किंवा गांभीर्यानं आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे की तरुण लोकांचं सुद्धा बाधल्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक तरुणांचा मृत्यू सुद्धा दुसऱ्या लाटेमध्ये होत आहे. त्यामुळं एकंदरीत आपण सगळ्यांनीच काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य जे लोक आहेत त्या सर्वांनी कुठल्याही प्रकारे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता की आपल्याला काही होत नाही, फक्त सर्दी येते एखाद दिवस का अंग दुखतं आणि इतर प्रकारचा कोणताही त्रास होत नाही, आता असा आत्मविश्वास म्हणजे अति आत्मविश्वास बाळगणं फार चुकीचं आहे. जर आपल्याला अशी थोडी जरी लक्षणं दिसली तरी आपण त्वरित जवळच्या आपल्या डॉक्टरांचा किंवा आपल्या शासकीय यंत्रणेचा सल्ला घेतला पाहिजे. आणि जर त्यांनी टेस्ट ॲडवाईस केल्या तर त्वरित आपली जी रॅपिड अँटीजेन टेस्ट आहे किंवा RT-PCR आहे करून निदान करून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपण उपचार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अति आत्मविश्वास या गोष्टीत नेहमी चुकीचा आहे. आणि दुसऱ्या लाटेचं वैशिष्ट्य एक आहे की पहिल्या लाटेमध्ये एखाद्या कुटुंबातली एखादी व्यक्ती फक्त बाधित होती, परंतु आता तसं राहिलेलं नाही. आपल्या जवळचे मित्र किंवा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक किंवा आपल्या संबंधित व्यवसाय संबंधित अनेक व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबाच्या कुटुंब बाधित झालेले आहेत आणि आपण सगळे जवळून पाहतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करून या आजाराकडे चालणार नाही आणि अति आत्मविश्वास बाळगणं हे अतिशय फाजीलपणाचं होईल. त्यामुळे सर्व लोकांनी जी काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. सर, दुसरी लाट कंट्रोलमध्ये येत नाही. शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून खूप उपाययोजना केल्या जातात, परंतु कुठंतरी अजूनही दुसरी लाट कंट्रोलमध्ये येताना दिसत नाही. काय व्हायला पाहिजे, तुम्हाला काय वाटते? दुर्दैवानं भारतात जी पहिल्या लाटेपेक्षा जी रुग्णसंख्या आहे ती दुसऱ्या लाटेत खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही दररोज जवळजवळ 4 लाख लोकांपेक्षा जास्त लोक बाधित होत आहेत आणि 3,000 पेक्षा जास्त किंवा 4,000 पर्यंत मृत्यू दररोज आता व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं हे सर्वांनीच खूप गांभीर्यानं घेण्याचं गरजेचं आहे आणि शासकीय पातळीवर सुद्धा शासन सुद्धा प्रयत्न करत आहे. परंतु रुग्णांची संख्याच एवढी आहे की त्याला फक्त शासन पुरेसं करू शकणार नाही किंवा प्रशासनही काही करू शकणार नाही. जे विशेषतः जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत ते गेले वर्षभर अतिशय प्रचंड मानसिक ताणामध्ये आहेत आणि रात्रंदिवस ते कोविडमध्ये ड्युटी करत आहेत. डॉक्टरांची, नर्सेसची आणि पॅरामेडिकल वर्करची संख्या सुद्धा
आता रुग्णांची सेवा करण्यासाठी कमी पडू लागलेली आहे. शासनाने आता नुकताच निर्णय घेतलेला आहे. जे पदव्युत्तर विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा सुद्धा लांबवल्या, त्यांना कोविड ड्युट्या दिलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या पीजी नीट परीक्षा झालेल्या नाहीत त्यांना सुद्धा सक्तीनं कोविडच्या ड्युट्या करायला लावणार आहेत. इतर जे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत त्या सुद्धा ज्यांची परीक्षा अजून झालेली नाही त्या मुलींना सुद्धा रुग्णांची सेवा करण्यासाठी ड्युटीवर ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर एकंदरीत परिस्थिती आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जशी महायुद्धाच्या काळात किंवा इतर वेळी होते त्याच्याही पेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. औषधांचा तुटवडा आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि डॉक्टरांचा आणि नर्सेसचा सुद्धा तुटवडा आहे. तर ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी सर्व लोक एकत्रितपणे काम करत आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी या यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. प्रत्येकावर मानसिक ताण आलेला आहे. परवा दिल्लीतील एका तरुण डॉक्टरांनी एमडी करत असलेल्या एका दिवसात त्यांच्या समोर 8 रुग्ण मृत्युमुखी पडले आणि त्यांना सीपीआर करून सुद्धा आणि इतर तातडीचे उपचार करून सुद्धा ते रुग्ण वाचू शकले नाहीत. ते त्या डॉक्टरांना एवढा ताण आला की त्यांनी रात्रीच्या वेळी आत्महत्या केली. आणि अशीच परिस्थिती इतरत्र सर्वत्र डॉक्टरांची किंवा इतर प्रशासनातील काही लोकांची झाली. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करणं आणि या गोष्टीवर मात करण्यासाठी मदत करणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तरी वाटतं. डॉक्टर साहेब, कोरोनाची पहिली लाट ज्यावेळेस आली त्यावेळेस कोणाला सर्दी झालं, डोकं दुखलं, ताप आला, तो लोक पटकन काळजी घ्यायची, दवाखान्यात जायची. आता मात्र तसं होताना दिसत नाही. मला काही होणार नाही, फक्त सर्दीच झाली, फक्त तापच झालाय, फक्त थंडीच आली. लोक असं म्हणावं असं त्याची काळजी घेताना दिसत नाही. तुम्ही अशा लोकांना काय आव्हान कराल, काय सूचित कराल? जर सर्दी आहे किंवा अंगदुखी झाली किंवा इतर कोणतीही लक्षणं या आजाराच्या संदर्भात दिसायला लागली, उदाहरणार्थ ताप येणं, अंग दुखणं, डोकेदुखी होणं किंवा जुलाब होणं, पोटात दुखणं, ही सर्व लक्षणं दिसायला लागली तर त्वरित शासकीय यंत्रणेत जाऊन आपली रॅपिड अँटीजेन टेस्ट केली पाहिजे किंवा RT-PCR टेस्ट केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण डॉक्टर देतील ती औषधं घेऊन त्वरित, जर डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला की तुम्ही विलगीकरण कक्षात राहा किंवा जर घरी आपल्या चांगली सोय असेल, एखाद्या स्वतंत्र रूम असेल किंवा स्वतंत्र टॉयलेट असेल आणि इतरांचा आपल्याशी कुटुंबातील इतर व्यक्तींचा आपल्याशी संपर्क येणार नाही अशी जर परिस्थिती असेल तर घरी आपण विलगीकरणात राहायलाही हरकत नाही. परंतु अशी जर सोय नसेल तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण शासकीय विलगीकरण कक्षात राहू शकता आणि त्याप्रमाणे उपचार घेतल्यानंतर आपला जो संसर्ग आहे तो इतरांना होणार नाही याच्याबद्दल आपल्याला बरीचशी काळजी घेतल्यासारखं वाटेल आणि त्याप्रमाणे आपण इतरांना संसर्ग पोहोचवणार नाही यासाठी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. सर, कोरोना संसर्गाची दुसरी लाट आहे त्याच्यामध्ये काही प्रकार वगैरे नवीन काय आलेले आहेत किंवा कसं सांगाल? पहिला जो आपला कोरोनाचा व्हायरस होता तो सर्वसाधारणपणे वेगळा होता आणि आता त्याच्यामध्ये म्युटेशन झालेलं आहे, म्हणजे त्यात उत्थापन झालेलं आहे. प्रत्येक जीवजंतू हा आपल्या संरक्षणासाठी आपल्या शरीरात काहीतरी बदल करत असतो. तसंच व्हायरस सुद्धा हा नियमितपणे आपल्यामध्ये बदल करत असतो आणि आता हे सेकंड आणि थर्ड म्युटेशन आलेले आहे, ब्रिटन व्हेरिएशन आणि काही भारतीय व्हेरिएशन सुद्धा, याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि त्याची लक्षणं सुद्धा खूप वेगळी आहेत. पूर्वी रुग्णाला 5-6 दिवसानंतर किंवा 8-10 दिवसानंतर रुग्ण सिरियस व्हायचं, परंतु आता तसं झालेलं नाही. सर्दी आणि ताप आल्यानंतर 3-4 दिवसात सुद्धा रुग्ण अचानकपणे गंभीर होऊ लागलेले आहेत. त्याच्यामुळं आणि हा जो प्रसाराचा वेग आहे दुसऱ्या म्युटंट व्हायरसचा, हा अतिशय वेगानं पसरत आहे. पहिल्यांदा ज्यावेळी कोरोनाची लागण झाली तेव्हा कुटुंबातील किंवा जवळपासच्या एखाद्याच व्यक्तीला व्हायचा, परंतु आता तसं होत नाही. संपूर्ण कुटुंब बाधित होतं आणि ते काही मिनिटात एखाद्या जर संसर्गजन्य व्यक्तीशी संबंध आला तर इतरांना त्वरित त्याचा फैलाव होतो. कोरोना झालाय किंवा कसं आहे या संदर्भामध्ये आपण ज्या चाचण्या घेतो त्याच्यामधून कन्फर्मेशन होतं. अनेक वेळा एखाद्या रुग्णाची चाचणी केल्यानंतर तो निगेटिव्ह येतो परंतु त्याला लक्षणं दिसतात. मग हे नेमकं सर कशामुळे घडतं? लक्षणं कोरोना रुग्णाची दिसल्यानंतर आपण रॅपिड अँटीजेन किंवा RT-PCR टेस्ट करतो. रॅपिड अँटीजेन ही टेस्ट तितकीशी खात्रीशीर नाही आहे आणि RT-PCR ही सुद्धा 30 ते 40% लोकांमध्ये फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह असू शकते. म्हणजे एखाद्या रुग्णाला लक्षणं असली तरी सुद्धा त्या रुग्णाची टेस्ट ही निगेटिव्ह दाखवली जाऊ शकते किंवा एखाद्या रुग्णाला लक्षणं नसली तरी त्याची टेस्ट पॉझिटिव्ह, त्याला फॉल्स पॉझिटिव्ह असं म्हणतात. तर प्रत्येक हे टेक्निक आहे, याच्यामध्ये 100% रिझल्ट बरोबर असतील असं नाही, त्याला काही शास्त्रीय कारणं पण आहेत आणि त्याप्रमाणे आपण इतर त्याची लक्षणं आणि टेस्ट
या दोन्हीचाही कोरिलेशन करून आपण ठरवायचं असतं की रुग्णाला कोविड झालेला आहे किंवा नाही. सर, अनेक वेळेला काही खासगी डॉक्टर सांगतात वेगवेगळ्या तपासण्या करा, HRCT करा, किंवा वेगवेगळे सल्ले देतात. अशा प्रकारच्या तपासण्या करणं कितपत योग्य, सर काय सांगाल? सुरुवातीला जर लक्षणं दिसली आपल्याला सर्दी किंवा खोकला किंवा अंगदुखी, डोकेदुखी, ताप किंवा दम लागणं अशी लक्षणं दिसली तर आपल्याला काही लगेच त्या रुग्णाच्या सगळ्या तपासण्या किंवा चाचण्या करायची गरज नसते. सुरुवातीला आपण त्याला प्रथमोपचार केले पाहिजे. साधी पॅरासिटामॉलची गोळी किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी किंवा आयुर्मेक्टिनची गोळी याच्या शासनाच्या टास्क फोर्सने प्रोटोकॉल प्रमाणे दिलेल्या आहेत त्या गोळ्या तज्ञ डॉक्टर देतात आणि त्याच्यानंतर जर रुग्णाला लक्षण दिसायला लागली 4-5व्या दिवशी, विशेषतः ताप कमी होत नसला किंवा त्याला खोकला वाढायला लागला, दम लागायला लागला, तर आपण त्या रुग्णाला इतर ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या करण्याचा सल्ला देत असतो आणि मग त्याच्याप्रमाणे पुढच्या तपासण्या होतात. विशेषतः त्याचं रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण जर 92च्या खाली जायला लागलं, त्याचा ताप खूप 102, 103च्या वर असायला लागला किंवा त्याला दम लागायला लागला तर अशा रुग्णाला मग आपण HRCT करण्याचा सल्ला देतो. परंतु HRCT सुद्धा प्रत्येक रुग्णाचाच करावा असं काही नाही. जर त्याची सगळी ओव्हरलेखलेली आपण सांगितलेली लक्षणं असली, रुग्णाचं सॅच्युरेशन कमी होत असलं, त्याला दम लागत असला, खूप खोकला येत असला तरच त्याचा HRCT केला पाहिजे. वारंवार HRCT करणं सुद्धा खूप धोक्याचं आहे. बऱ्याचदा रुग्ण थोडी जरी लक्षणं दिसली तरी डॉक्टरांना विचारता स्वतःच HRCT करून घेतात. हे पण खूप चुकीचं आहे. बऱ्याचदा त्याच्यामुळे काय होतं, स्कॅन सेंटर्सवर ताण येतो आणि तपासण्या विनाकारण होतो. शिवाय HRCT म्हणजे रेडिएशन होतं. जर वारंवार HRCT केला तर त्याच्यामुळं इतर जे त्याचे साईड इफेक्ट आहेत, उदाहरणार्थ कॅन्सर होणं किंवा इतर काही ते पण त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे HRCT आणि इतर रक्ताच्या तपासण्या ज्यावेळी योग्य गरज असेल त्याच वेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेतलं पाहिजे. एखाद्या रुग्णाला कोरोना झाला, डॉक्टर ज्यावेळेस त्याला सांगतात, ती व्यक्ती होम आयसोलेशन होते आणि घरीच विलगीकरण होऊन स्वतः उपचार घ्यायला सुरुवात करते. अशा प्रकारचे घरीच उपचार करून घेणं कितपत संयुक्तिक आहे किंवा तुम्ही अशा लोकांना काय सल्ला द्याल? असे बरेचसे उदाहरणं आढळून आणले. काय झालं, आता कुटुंब बाधित व्हायला लागले. कुटुंबातला एखादा सदस्य पॉझिटिव्ह झाला तर तो डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर गोळ्या लिहून देतात आणि जर कुटुंबातल्या इतर लोकांना लक्षण दिसली तर बऱ्याचदा मग तपासण्या न करता ते स्वतःला सगळ्या त्या गोळ्या डॉक्टरांनी आधीच्या रुग्णाला लिहून दिल्या त्या चालू ठेवतात किंवा तपासण्या करून सुद्धा मग पुन्हा डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याच गोळ्या सगळ्या प्रकारचे जे प्रिस्क्रिप्शन आहे जसं तशा गोळ्या स्वतः चालू करतात. तर हे अतिशय चुकीचं आहे. कारण प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो. त्याला इतर ज्या कोमॉर्बिडिटीज आहेत, काहींना रक्तदाब असू शकतो, ब्लड प्रेशर असू शकतो, इतर काही आजार असू शकतात आणि प्रत्येक रुग्णाच्या वय, वजन किंवा इतर जी लक्षणं आहेत, कोरोनाची सुद्धा जी लक्षणं आहेत ती किती गंभीर आहेत, सौम्य प्रकारची आहेत, मध्यम प्रकारची आहेत किंवा अतिशय तीव्र प्रकारची, याच्यावर हे सगळे उपचार अवलंबून असतात. त्यामुळे कृपया सगळ्यांना विनंती आहे की कुणी असं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार चालू करू नये. मग अशा रुग्णांनी कोणकोणत्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे, तुम्ही सर काय सांगाल? रुग्णाला जर ताप कमी होत नसला किंवा सर्दी खोकला जर जास्त असला तर त्याच्या हिमोग्राम म्हणजे रक्ताच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण, त्याच्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण, त्यानंतर रुग्णाची सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स म्हणून एक तपासणी असते. या सगळ्या बेसिक गोष्टी आपण करायला लागतो. किंवा जर रुग्ण जास्त स्थूल असेल, त्याला मधुमेह असेल तर रक्तातल्या जे शुगर किंवा इतर ज्या किडनीच्या टेस्ट आहेत, लिव्हरच्या टेस्ट, या सगळ्या बेसिक प्राथमिक टेस्ट आहेत हे आपण सुरुवातीला करून घेतो. परंतु रुग्णाला जर ही लक्षणं वाढायला लागली, त्याला ब्लड प्रेशर असला, डायबिटीस असला तर 5व्या-6व्या दिवशी आणि त्याचा ताप कमी होत नसला, दम वाढायला लागला तर 5व्या दिवशी आपण त्याच्या रक्त पातळीच्या दृष्टीने टेस्ट आहेत किंवा हृदयावर काही त्याचा दुष्परिणाम झाला कारण डी डायमर, LDH, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स आणि सिरम फेरेटिन हे सगळे आपण टेस्ट त्याच्यात करून घेत असतो. आणि मग त्याच्यावर त्याला आपल्याला ठरवायला की याला रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन द्यायचं की नाही किंवा इतर काही अँटीबायोटिक त्याच्यामध्ये ऍड करायची का, हे सगळं ठरवून मग आपण त्याला इतर उपचार चालू करतो. डॉक्टर साहेब, कोरोना जी महामारी आहे हा आजार खरंच गंभीर आहे का, हा प्रश्न या अर्थाने मी विचारतो की मास्क कंपल्सरी वापरा असं आपण सांगतो. अनेक पॉलिटिकल पर्सन मास्क वापरत नाहीत, काही डॉक्टरसुद्धा मास्क वापरत नाही, जे कोविड सेंटर चालवतात ते सुद्धा. सर्वसामान्य माणसाने याचा अर्थ काय घ्यायचा आणि मास्क वापरणं गरजेचं आहे का? ही बाब अतिशय गंभीर आहे. कोरोना 19 हा साथीचा आजार आहे, जागतिक महामारी आहे आणि हे सगळं रुग्णसंख्येवरून किंवा इतर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासावरून हे सगळं सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यात अति आत्मविश्वास किंवा फाजील आत्मविश्वास काही कामाचा नाही.
मग ती राजकीय व्यक्ती असो किंवा डॉक्टर असो किंवा प्रशासनाची व्यक्ती नसो, याचे जे 3 नियम आहेत की सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणं आणि सॅनिटायझेशन, या तिन्ही गोष्ट शास्त्रज्ञांनी आणि अनेक तज्ञांनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या प्रत्येकाने पाळल्याच पाहिजे. याच्यात कुठलं कमीपणा मानायचं कारण नाही की मी मोठा राजकीय व्यक्ती आहे म्हणून मी मास्क घालायचा आहे किंवा मी मग खूप मोठा डॉक्टर आहे मला काही होणार नाही, मी तरुण आहे, असा भ्रमात कोणी राहायचं कारण नाही. अनेक डॉक्टर सुद्धा कोरोनामुळे बाधित झालेले, जे कोविड ड्युटी करतात, पुरेपूर काळजी घेतात, जे वॅक्सिन घेतले 2-2दा, अशा डॉक्टरांना सुद्धा कोरोनामुळे बाधित झाले. सर हे सगळं सर एक मिनिट तुम्हाला थांबवतो. एवढी काळजी घेऊन सुद्धा पुन्हा कोरोनाची लागण त्यांना होतेच. एवढं काळजी घेऊन सुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते. पुढे ना पुढे माणूस काळजी घेत असताना गाफील राहतो. आणि जे डॉक्टर्स आहेत विशेषतः कोरोनाचा आयसीयू ड्युटी करतात, त्यांना वारंवार व्हायरसशी संबंध येतो. म्हणजे व्हायरल लोड जो आहे, सतत व्हायरस त्यांच्या शरीरात प्रवेश करत असतो आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांना होतो. म्हणून तर त्यांना आपण कोरोना वॉरियर किंवा फायटर्स म्हणतो. आणि ते अक्षरशः सर्वसामान्य जनतेसाठी ही एक प्रकारची लढाईच करत आहे की अनेक डॉक्टरांना हे सगळं माहीत असून रुग्णांच्या सेवेसाठी ते कार्यरत असतात आणि दुर्दैवानं त्यांना कुठंतरी गाफीलपणे कोरोना त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि दुर्दैवानं अनेक डॉक्टरांच्या देशामध्ये दुसऱ्या लाटेत 120 तरुण डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे. तर ही अतिशय भयानक गोष्ट आहे. सर ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे, म्हणजे ज्यांचे सिम्पटम कमी दिसतात, त्यांना शासकीय कोविड सेंटरमध्ये ठेवलं जातं. त्यांना व्हिटॅमिन सी गोळ्या दिल्या जातात, गरम पाणी दिलं जातं आणि किरकोळ जुजबी उपचार केले जातात. त्यातनं काही लोक बरी पण होतात. कोरोनावर अद्यापही औषध सापडलं नाही असं सांगितलं जातं. मग हे रुग्ण बरे कसे होतात? मुळातच जे सौम्य लक्षणं असलेले लोक असतात त्यांना विशेष औषधोपचाराची काही गरज नसते. व्हिटॅमिन बी आणि सी यांची त्यांच्या प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते. जर ताप आला तर पॅरासिटामॉलची गोळी देऊन आपण ताप कमी करतो. परंतु ही सगळी लक्षणं काही विशिष्ट रुग्णांमध्येच वाढतात, ज्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे, ज्यांना मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांची कॅन्सर आहे किंवा इतर काही संसर्गजन्य आजार पूर्वीच्यांना झालेले, हृदयाच्या शस्त्रक्रिया झाल्या, अशा रुग्णांमध्ये ही लक्षणं वाढतात. आणि काही रुग्णांमध्ये ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणं वाढतात. आणि मग रुग्ण सौम्यमधून मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचे येतात. सगळेच लोक गंभीर होतात असं काही नाही. जे सौम्य याच्यामध्ये जवळजवळ 85 ते 90% लोक हे साध्या औषधोपचाराने किंवा इतर याच्यामुळे काळजी घेतात. पण विलगीकरणात ठेवण्याचा त्यांचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये. ही एक मोठी अचिव्हमेंट आपण त्यांना विलगीकरणात ठेवल्यामुळे केलेली असते. आणि ते स्वतःच्या तब्येतीची चांगली काळजी घेतात. औषधोपचार दिला जातो, आहार चांगला दिला जातो, वेळच्या वेळी त्यांना इतर ज्या गरजेच्या गोष्टी त्या तिथं पुरवल्या जातात आणि त्याच्यामुळे ते बरे होतात. आणि जे गंभीर होतात ते जवळजवळ 2 ते 2.5% फक्त रुग्ण असतात, जे काही इतर कारणामुळे गंभीर होतात. दुर्दैवानं दुसऱ्या लाटेत गंभीर होणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. सर तोच प्रश्न मला थोडंसं समजून घ्यायचा आहे. या अगोदर ज्येष्ठ लोकांना कोरोना जास्त व्हायचा, तरुणांवर अटॅक कमी व्हायचा, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांवर अटॅक होताना जास्त प्रमाणात दिसतोय. हे सर हे कशामुळे? हे बहुतेक व्हायरस ह्यावेळी दुसऱ्या लाटेमध्ये आलेला आहे, तो अतिशय वेगानं पसरणारा आणि त्याने म्युटंट व्हेरिएशन झालेलं आहे, त्याच्यामुळं या गोष्टी होत असाव्यात. आणि हीच तज्ज्ञांना आता भेडसावणारी चिंता आहे की तिसऱ्या लाटेमध्ये, आता जसं दुसऱ्या लाटेमध्ये 30 ते 40 किंवा 50 वयोगटातले लोक बाधित होत आहेत आणि गंभीर होत आहेत, तर तिसऱ्या लाटेमध्ये कदाचित लहान मुलांना सुद्धा जास्त प्रमाणात या लोकांना तोंड द्यावं लागेल, जास्त मुलं बाधित होतील. आणि त्याच्यामुळं तज्ज्ञ लोक किंवा टास्क फोर्सचे लोक जास्त चिंतित आहेत की तिसऱ्या लाटेचा दुष्परिणाम हा लहान मुलांना होईल. आणि लहान मुलांना जर कोरोना झाला तर त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ठेवायच्या वेळी त्याच्या पालकांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये ठेवून घ्यावं लागणार. त्यामुळे जास्त लोक, तज्ज्ञ लोक किंवा डॉक्टर्स या गोष्टीमुळे जास्त चिंतित आहेत. सर कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून प्रशासन जे काय करतं ते आपल्या समोर आहे. लॉकडाऊन केलं, वेगवेगळे नियम अंमलात आणले, परंतु गर्दी वगैरे कंट्रोलमध्ये येत नाही. कोरोना कमी कसा होणार आणि गांभीर्याने काय करणं अपेक्षित आहे? कोरोना आता त्याच्यावर बरीच गेले वर्षभर वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या याच्यावर चर्चा चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची साखळी तोडणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जी त्रिसूत्री आपल्याला शासनानं सांगितलेली आहे की सोशल डिस्टन्सिंग, विनाकारण कुठेही गर्दी करू नका. आपल्या भागात, ग्रामीण भागात विशेषतः
आता लोक थोडी सावध झाले की लग्न समारंभात गर्दी कमी करायला लागली. काही लोकांनी लग्न कॅन्सल केली. दशक्रियाविधीला बऱ्याच आता दशक्रियाविधी आता झालेलीच नाही, घरगुती स्वरूपात 2-4 लोक जाऊन केलेले आहेत. त्यामुळे जागृती आपल्याकडे बरेच झाली आहे, पण त्यासाठी जागृती होण्यासाठी अनेक लोकांना मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे. अतिशय गंभीर आहे. ज्यावेळी प्रत्येक जवळजवळ अशी घटना घडायला लागली त्यावेळी आता लोक थोडी सावध व्हायला लागली. परंतु तरी सुद्धा अजूनही दुर्दैवानं मार्केटमध्ये जाताना किंवा इतरत्र जाताना लोक बऱ्याचदा गर्दी करायला दिसतात. शहरांमध्ये विशेषतः आपण पुण्या मुंबईला टीव्हीवर पाहतो, भाजीपाला खरेदी करण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी प्रचंड गर्दी झाली असते. आणि लसीकरण केंद्र हे सुद्धा आता एक संसर्गाचं ठिकाण झालेलं आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये मी बघितलं की लसीकरण केंद्र सुरू होतं, परंतु अनेक लोक गर्दी करायचे. अनेक वेळा सांगून सुद्धा लोक ऐकत नव्हते. आणि त्यातले काही लोक पॉझिटिव्ह लोक सुद्धा, त्यांच्या कुटुंबात पॉझिटिव्ह आहेत, ते सुद्धा लस घ्यायला येत होते नातेवाईक. म्हणजे हे अतिशय सांगून सुद्धा लोकांमध्ये हा अजून दूर होत नाही भ्रम की गर्दी केल्याने काय होत नाही. गर्दी टाळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सोशल डिस्टन्स. सर, सामान्य माणूस इंजेक्शन मिळावं म्हणून प्रयत्न करणार, मलाच अगोदर मिळावं असा तो प्रयत्न करणार, तर त्याची चूक काय? प्रशासनाने याबाबतची खबरदारी घ्यायला हवी. प्रशासनाने याची खबरदारी घेणं तर फारच महत्वाचं आहे. शासनानं सांगितलंय की तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याशिवाय व्हॅक्सिनेशन सेंटरला जाऊ नका. तुमचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला फोन किंवा मेसेज येईल की तुमचा नंबर आज आहे, तुम्ही जा. आणि दुर्दैवानं आपल्या देशात जगामध्ये लसीचं शॉर्टेज झालं. त्यामुळे शासनाच्या पण काही अडचणी आहेत. लस उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाच्या पण काही अडचणी आहेत. त्यामुळे नागरिकांनी पण समजून घेतलं पाहिजे. लस निर्मिती केंद्र आपल्या देशात 2 आहेत, परंतु लस खूप कमी प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. आणि त्यामुळे अजून थोडे दिवस तरी आपल्याला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे. कदाचित मेच्या दुसऱ्या आठवड्यात 15 किंवा 18 मे नंतर लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल आणि मग प्रत्येकाला लस वेळोवेळी मिळू शकेल. तुम्ही जे मगाशी म्हणालात की ज्या ठिकाणी ज्या लोकांना कोरोना होऊ नये म्हणून कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. आता शासनाने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लोकांनाही कोरोना प्रतिबंधक लस द्यायला सुरू केलेली आहे. मग ही गर्दी प्रचंड होते, याच्यावर नियोजन होताना दिसत नाही. तर काय व्हायला पाहिजे, तुम्ही काय सुचवाल? त्या दृष्टीने एकदा लस जर चांगल्या मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली तर लसीकरण केंद्र वाढवणं खूप गरजेचं आहे. शासकीय आरोग्य केंद्रामध्ये सगळे लोक लस घेण्यासाठी जात असतात आणि तिथं प्रचंड गर्दी होते. परंतु जर शासनानं ही लस सगळ्यात खाजगी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही मार्केटमधून लस घ्या आणि ज्याला पाहिजे त्याला द्या, किंवा इंडियन मेडिकल असोसिएशनचे आमचे सगळे डॉक्टर्स आहेत महाराष्ट्रातले किंवा देशभरातले, हे लसीकरण केंद्र चालवून मोफत लोकांना लसीकरण करायला तयार आहे. त्यांनी आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनची जी शाखा आहे इंडियन मेडिकल असोसिएशनची भारताची, त्यांनी सगळ्यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही सगळे डॉक्टर आम्हाला लस उपलब्ध करून द्या, आम्ही लोकांना ती मोफत देऊ. तर असे काही उपाय शासनाला सुद्धा करण्याची गरज आहे आणि इतर लोकांनी सुद्धा या गोष्टींना सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकार प्रशासन प्रयत्न करतेच, परंतु सामान्य माणसांनी सुद्धा त्याला प्रोत्साहित करणं किंवा त्याला प्रतिसाद देणं तितकं जबाबदारीचं आहे. अशा प्रकारे कायदा करणं गरजेचं आहे का, की वॅक्सिन करून घेणं कंपल्सरी आहे? कायदा करून सगळे प्रश्न सुटतील असं काही नाही. लोकांमध्ये सुरुवातीला लसीबद्दल खूप भीती होती, डॉक्टरांमध्ये सुद्धा भीती होती, गैरसमज होते आणि बरेचसे डॉक्टर लोक सुद्धा किंवा पॅरामेडिकल लोक सुद्धा लस. सर, कोरोना कमी कसा होणार? नाही, आता ही सुरुवातीला भीती होती आणि ज्यावेळी जनजागृती झाली, लोकांना याचं गांभीर्य दुसऱ्या लाटेमुळे की आता लस घेतल्याशिवाय पर्याय नाही, त्यावेळी लस नेमकी शॉर्टेज पडलेली. त्यामुळे आता या गोष्टी थोड्याशा लसीकरण थोडंसं लांबलेलं आहे. पण लस जशी उपलब्ध होईल, मला तर खात्री आहे की देशात पूर्ण जनजागृती झालेली आहे आणि लोक स्वतःहून, काही लोक तर आता फोन करतात की आम्ही सर असेल ते फिरतो पण लस द्या. आणि आता जनजागृती झालेली आहे, लोक लस तयार करून घेतील आणि प्रत्येकाला मोफत जर लस उपलब्ध करून देता येत नसली किंवा शक्य नसतं शासनाला सुद्धा, तर जे लोक अफोर्डेबल आहेत, स्वतःहून पैसे देऊन लस घ्यायला तयार आहेत, त्यांच्यासाठी जर मार्केटमध्ये लवकरात लवकर लस उपलब्ध झाली तर लसीकरण अजून जलद गतीने होण्यासाठी मदत होईल. मधल्या काळामध्ये रेमडेसिवीरचा विषय खूप झाला. रेमडेसिवीर इंजेक्शन खरोखरच कोरोनावर मात करण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं का? आपण सर काय सांगाल? रेमडेसिवीरमुळे आपण काही मृत्यू टाळू शकत नाही, परंतु लवकर आणि योग्य वेळी जर ते इंजेक्शन दिलं तर त्याचा हॉस्पिटलायझेशनचा पिरियड जो आहे रुग्णाला दाखल ठेवण्याची सुनिश्चितपणे करतात. आणि रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळणं हे सुद्धा फार डॉक्टरांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नेमकं रेमडेसिवीरचं शॉर्टेज झालं आणि त्याची मागणी वाढली, त्यामुळे लोकांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला की रेमडेसिवीर दिलं तरच पेशंट वाचतो, परंतु तसं नाही. ज्यावेळी रुग्णाच्या ऑक्सिजनचं प्रमाण 92च्या खाली गेलेलं आहे, त्याला खूप ताप येतोय, त्याच्यानंतर खूप दम लागतोय,
अशा रुग्णांना आपण जर रेमडेसिवीर दिलं तर त्याचा निश्चितपणे फायदा त्या रुग्णांना होतो, पण ते वेळीच देणं खूप गरजेचं आहे आणि योग्य मात्रेत देणं गरजेचं आहे. त्यामुळं त्याची जी अनावश्यक मागणी लोकांनी सुरू केली की डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन न देता सुद्धा, सर हा दोष कोणाचा? याच्यात आता दोन्ही पद्धतीने दोष आहेत. एक तर काही डॉक्टरांनी अनावश्यकपणे रेमडेसिवीरचा वापर सुरू केला आणि त्याला गरज नसताना नातेवाईकांना चिठ्ठी द्यायची आणि ते इंजेक्शन मार्केटमध्ये मिळत नसायचं. त्यामुळे नातेवाईक सर भयभूमीकडे फिरायचे. शेवटी डॉक्टरांचा सल्ला नातेवाईकांना महत्वाचाच वाटतात आणि त्याच्यामुळे काही गैरसमज निर्माण झाले आणि जी बदली परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे निर्माण झाली. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. टास्क फोर्सने सुद्धा रेमडेसिवीरचा योग्य प्रमाणात वापर कधी करायचा हे स्पष्टपणे डॉक्टरांना सांगितलेले आदेश दिलेले आहेत. त्यामुळे डॉक्टर सुद्धा ते तसं वापरतात आणि इंजेक्शन सुद्धा शासनाने प्रयत्न करून बऱ्यापैकी आता उपलब्ध झालेले आहेत. डॉक्टर साहेब, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येणार आहे असं सांगितलं जातं. तिसरी लाट येण्यापूर्वी सरकारने, सामान्य माणसांनी, प्रशासनाने कोणकोणत्या प्रकारची खबरदारी घेणं गरजेचं आहे? सर तुम्ही काय सांगाल? तिसरी लाट कधी येईल किंवा काय होईल अजून माहित नाही. अनेक तज्ञांचं म्हणणं आहे की दिवाळीत नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते. परंतु अजून आपण दुसऱ्या लाटेच्या पीकला गेलो की नाही, म्हणजे अत्युच्च स्टेजला आहोत की नाही माहित नाही. अजून सुद्धा रुग्ण वाढण्याचं प्रमाण दुर्दैवानं अतिशय जास्त आहे. त्यामुळं तिसऱ्या लाटेचा विचार करणं तर प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु ते करत असताना आताची सध्याची परिस्थिती ही योग्य पद्धतीने हाताळणं खूप गरजेचं आहे. विशेषतः आपल्या परिसरातील सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आपण ग्रामीण भागात राहत असून सुद्धा दुर्दैवानं जुन्नरमध्ये जे स्प्रेडचं प्रमाण आहे, सुपर स्प्रेडर्स किंवा इतर जे पेशंट पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण ते खूप मोठं आहे. परवा मी एका शेतावर गेलो होतो. एकदम अतिशय आयसोलेटेड घर आहे एका कुटुंबाचं आणि चांगले माझ्या परिचित होते आणि वर्षभर त्या घरात वयोवृद्ध आई वडील ते राहतात, मुलं राहतात, लहान मुलं राहतात. वर्षभर त्यातल्या कुणालाही संसर्ग नव्हता. परंतु त्या कुटुंबातील बाबा एका दुसऱ्या मित्राकडे भेटायला गेले आणि तिथे एक रुग्ण पॉझिटिव्ह होता आणि ते बाबा कोविड आपल्या घरी घेऊन आले आणि कुटुंबातील आता सगळी फॅमिली 7 ते 8 लोक पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे ते कुटुंब पूर्ण आयसोलेटेड आहे. शेतात काम करणार नाही, कुणाशी त्यांचा संपर्क नव्हता. म्हणून आपल्याला पुढे काही बाहेर पडल्यानंतर काही होणार नाही. तर साखळी तोडायची म्हणजे काय, संपर्क तोडणं हे फार महत्वाचं. ते बाबा जर कदाचित त्या पॉझिटिव्ह रुग्णाला भेटायला गेले नसते तर हे आपलं कुटुंब सुरक्षित राहिलं. म्हणजे अगदी आयसोलेटेड ठिकाणी सुद्धा अगदी बांधावर म्हटलं तरी कोरोना जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे आपण प्रत्येकानं खूप काळजी घेणं. सर, कोरोना आता हवेतून सुद्धा प्रसारणार आहे अशी पण चर्चा होती. लोकांनी करायचं काय? नाही, आता तो हवेतून संसर्ग होतो की नाही अजून सिद्ध झालेलं नाही म्हणतात. परंतु तरी सुद्धा आता जे आपल्याला माहित आहे की जास्तीत जास्त आपण आयसोलेशन करून घेणं स्वतःला किंवा दूर राहणं, गरज नसली तर कुठं जाऊन न देणं. विशेषतः घरातले वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी अजूनही फिरायला न जाणं हे फार महत्वाचं आहे. ही कठीण गोष्ट आहे. आपण सांगतो सायकोलॉजिकली प्रत्येकाला ताण येतो, घरात बसून राहायचं हे निश्चित आवड आहे. परंतु आता ते पाळलं पाहिजे, नाही तर हा संसर्ग वाढतच राहणार आहे. आणि बाहेर जर जायचं असेल तर मास्कचा आपण वापर केला पाहिजे. मास्क सुद्धा आपण योग्य लावलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, बोलताना सवय लागलेली, माझ्याकडे बऱ्याचदा बघतो रुग्ण येतात ज्यावेळी ते इतर वेळी मास्क घालतात पण बोलायच्या वेळी नेमकं मास्क ते खाली घेतात. तर या सवयी थोड्याशा टाळल्या पाहिजे आणि कुठेही बाहेर हाताने किंवा इतर गोष्टीनं संपर्क टाळला पाहिजे. आपण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा रुग्ण टेबलला हात लावतात किंवा काही करतात, ते करत असतात, ते आपण टाळलं पाहिजे आणि सॅनिटायझरचा वापर हा निश्चितपणे केला पाहिजे. तर त्याचा आपल्याला संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल. डॉक्टर साहेब, आपण खाजगी प्रॅक्टिस करता. माझा प्रश्न कदाचित आपल्याला आवडणार नाही. सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे. गेले वर्षभर खाजगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर म्हणजे कोविड संदर्भामध्ये अगदी देवदूत म्हणून रुग्णांची प्रचंड काळजी घेतात. परंतु त्यांच्याकडनं जी बिलाची रक्कम आकारली जाते त्या संदर्भामध्ये खूप टीका टिप्पणी होते. नेमकी वस्तुस्थिती काय आणि जे लोक नैराश्य व्यक्त करतात, नाराजी व्यक्त करतात, तुम्ही त्यांना काय सांगाल? किंवा काही ठिकाणी कदाचित काही डॉक्टर जास्त पैसे घेत पण असतील. तुम्ही दोन्ही बाजू कशा मांडाल? कसं आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. शासनानं वेळोवेळी या संदर्भात सुद्धा नियमावली जाहीर केलेली आहे आणि कोरोना युद्धामध्ये अनेक डॉक्टर लोक, आपण सगळी परिस्थिती पाहतो देशभरात, रात्रीचा दिवस करून रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. चांगले डॉक्टर आपल्या देशात खूप आहेत आणि काही डॉक्टर असे आहेत की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रुग्णाची लूट करतात. काही आपण गोष्टी टीव्हीवर बघितल्या, वृत्तपत्रातून वाचल्या, या गोष्टीत पण तथ्य. परंतु सगळे डॉक्टर असं आहेत असं मी म्हणणार नाही. अनेक डॉक्टर चांगली सेवा रुग्णांना देत आहेत आणि या ज्या लूटमार करणारी किंवा आपण समाजातून अशी प्रतिक्रिया आहे, अशा डॉक्टरांवर नियंत्रण येण्यासाठी शासनाने सुद्धा दरपत्रक ठरवून दिलेले.
आणि इतर डॉक्टरच्या ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजे की ऑक्सिजनचे दर खूप वाढलेले आहेत. त्याच्यानंतर इंजेक्शन्स उपलब्ध होत नाही. स्टाफ ज्या कोरोना काळात नेमायला लागतो त्यांचे सुद्धा पगार खूप वाढलेले आहेत. विशेषतः स्वीपर्स, भंगी हे लोक येत नाही. एखाद्या DCSC केंद्रात जर तिथे काही सॅनिटेशनचा प्रॉब्लेम झाला, प्लंबिंगचा प्रॉब्लेम झाला, तर ते कर्मचारी येण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी आवश्यक सगळं पैसे डॉक्टरांकडून घेतात. एकंदरीत जो खर्च आहे DCSC सेंटर चालवण्याचा तो सुद्धा खूप प्रमाणात वाढलेला आहे. आणि आपल्या तालुक्यात शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी मिळून या प्रश्नावर मार्ग काढण्याचा वेळोवेळी चांगला प्रयत्न चालू आहे. त्यामुळे डॉक्टर सुद्धा आपल्या तालुक्यात मला काही वाटत नाही असं होत असेल, आणि जर झालं तर त्याला सुद्धा प्रशासनानं वेळोवेळी समज दिलेली, त्याच्यात सुधारणा चांगली होत आहे. त्यामुळे एकंदरीत सेवा चांगली देण्याचा प्रयत्न निश्चितपणे चालू आहे. ज्यांना कोरोना झालाय, ज्यांना झाला नाही, त्यांची मानसिकता प्रचंड बदललेली आहे. म्हणजे अनेक मानसिक रुग्ण सुद्धा वाढायला लागलेत. सर, हे कशामुळे घडतंय? ही जागतिक महामारी एवढी प्रचंड गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. आणि रोज आपण वेगवेगळ्या बातम्या वाचतो रुग्ण गंभीर झाल्याच्या. त्याच्यानंतर रुग्ण अनेक आपले जवळचे मित्र, नातेवाईक, तरुण माणसं हे जग सोडून गेल्याच्या बातम्या आपण ऐकतो. आणि एकंदरीत जे आपण जे उपाय सांगितले कोरोनावर कमी करण्यासाठी ते सुद्धा काही फारसे आपल्या मनुष्य स्वभावाला धरून नाहीये. एखाद्या व्यक्तीला सांगायचं आयसोलेशन मध्ये राहा किंवा कुटुंबापासून दूर राहा, तर ते शक्य होत नाही. आणि कुटुंबाच्या कुटुंबवादात झालेली आणि ह्या सगळ्याचा परिणाम प्रत्येक माणसाच्या मनावर झालेला आहे. त्यातून मग डॉक्टर लोक सुद्धा सुटलेले नाही. मी मग अशी घटना सांगितली की डॉक्टर लोक सुद्धा रात्रंदिवस काम करतात आणि ते अतिशय तणावाखाली असतात. त्यांना सुद्धा कुटुंब आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांचे आई वडील आहेत. माझ्या पुण्यातल्या 2-4 फिजिशियनचे वडील आणि आई हे कोरोना बाधित होऊन गेले. त्यांचे तरुण डॉक्टर घरातले ड्युटीवर असतात आणि फ्लॅट छोटा असतो. डॉक्टर ड्युटीवरून आल्यानंतर किती आयसोलेशन पासून पाळायचा प्रयत्न केला, तर वर्षभर ड्युटी केलेला माणूस कुटुंबात गेल्यानंतर कधी ना कधी संशोध झाला. आणि मागच्या 15 दिवसातल्या घटना आहेत की 3 आमच्या MD मित्रांचे वडील कोरोनामुळे बाधित होऊन मृत्यू पडले. तर हे अतिशय दुर्दैवी आणि या सगळ्यांचा ताण प्रत्येकावर आलाय. मग त्यातनं सामान्य माणूस सुटलेला नाही, डॉक्टर सुटलेले नाही, प्रशासनाचे लोक सुटले, त्यांना सुद्धा कामाचा प्रचंड ताण आहे. प्रत्येक गोष्ट लोकप्रतिनिधी अपेक्षा करतात की प्रशासनाने या गोष्टी केल्याच पाहिजे. ऑक्सिजन उपलब्ध करून द्या, इंजेक्शनचं रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्या, ते नियंत्रित करा. प्रत्येकावर हा खूप ताण आलेला आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक जण काही भीतीपोटी किंवा काही नैराश्यापोटी किंवा काही इतर ताणापोटी त्याच्या एकंदरीत माणसावर नैराश्य आलेलं आहे. आणि आत्महत्येचं प्रमाण सुद्धा या काळात 1 वर्षभरात खूप वाढलेलं आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकानं आपल्या जवळच्या माणसाला धीर दिला पाहिजे. प्रत्येक कुटुंबाला आपल्या जवळचं बाधित असो अथवा नसो त्याच्या संपर्कात राहिले पाहिजे, त्यांना मानसिक धीर दिला पाहिजे. आणि जे बाधित कुटुंब आहेत त्यांना तर निश्चितपणे आपल्या परिसरात सुद्धा खूप वेगवेगळ्या तरुण किंवा संस्था चांगलं काम करत आहेत, प्लाझ्मा दानासाठी पुढे येत आहेत, पुढं अन्नदान करतात. ह्या अशा चांगल्या गोष्टी एकंदरीत हा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला. सर्वांनी मिळून जर याच्यावर काही ना काही मदत केली तर निश्चितपणे चांगला मार्ग निघू शकेल आणि मानसिक ताण सुद्धा लोकांचा कमी व्हायला मदत होईल. कोरोनावर मात करून जो माणूस घरी येतो अशा व्यक्तीनं कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा आणि त्यांनी कुठला व्यायाम करावा, सर आपण काय सुचवाल? मुळात सुरुवातीला जे होतं की तो 21 दिवस आपण त्याला विलगीकरणात ठेवतो, तेच मला तरी वाटतं अजूनही चांगलं आहे. आता 14 दिवसात तो कामाला लागू शकतो, परंतु 21 दिवस त्यांना पूर्ण विलगीकरणात राहावं. त्याने चांगल्या प्रकारची प्रोटीन्स घेतली पाहिजे. विशेषतः अंडी असतील किंवा दूध असतील किंवा चिकन मांसाहारी जर व्यक्ती असेल तर मांसाहार, किंवा जो शाकाहारी असला तर मोड आलेलं कडधान्य, मटकी, इतर कडधान्य हे त्याला नियमितपणे घेतलं पाहिजे. आणि हिरव्या पालेभाज्या, फळाहार चांगला घेतला पाहिजे. जे जास्त पिष्टमय पदार्थ आहेत किंवा जास्त ज्यांच्यामध्ये शुगर आहेत असे पदार्थ टाळले पाहिजे. आणि चांगला आहार, भरपूर पाणी पिलं तर निश्चितपणे त्याचा मदत आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी होतो. आणि नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. प्रत्येकानं 30 ते 45 मिनिटात चाललंच पाहिजे. इतर व्यायाम जर शक्य नसले तर 30 ते 45 मिनिटं रोज नियमित व्यायाम करणे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर साहेब, ज्या लोक कोरोना होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत, अनेकांना कोरोना झालाय, कोणाला होणार नाही असे आपण सांगू शकत नाही, परंतु जे कोरोनापासून दूर आहेत अशा लोकांनी कोणता आहार घ्यावा आणि त्यांनी कोणता व्यायाम करावा, सर तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगाल?
नियमितपणे चांगला आहार घेणं म्हणजे जो प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीन्स तो घेणं फार गरजेचं आहे आणि इतर ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या घेणं गरजेचं आहे आणि अंडी दूध मांस किंवा मासे हा तर अतिशय उत्तमच आहे आणि व्यायाम तर म्हणजे एकतर नियमितपणे फास्ट वॉकिंग आणि सायकलिंग किंवा इतर जे व्यायाम असतील ते करणं गरजेचं आहे ते आता सध्याच्या काळात स्विमिंग वगैरे आपण टाळलं पाहिजे त्याचं न जाणं हे टाळलं पाहिजे. कोरोना झालेल्या रुग्णाला आपण नंतर सांगतो भरपूर पाणी पिया, हे जास्त पाणी पिल्यामुळे नेमका त्याला त्याचा काय फायदा होतो? सध्या मुळातच उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तसंही रुग्णाला डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त आणि कोरोना रुग्ण झाल्यानंतर भीतीपोटी किंवा त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी होण्याची शक्यता असते. जर इंटेक कमी झाला तर त्याचा रक्तदाब कमी होतो आणि रक्तदाब कमी झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजन सॅच्युरेशन सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून नियमितपणे पाणी पिणं हे फार गरजेचं आहे. असं एक ग्लास पिला तरी हरकत नाही आणि त्याच्यामध्ये लिंबू किंवा मीठ सुद्धा टाकून पाणी पिलं पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लस मार्केटमध्ये आलेली आहे, कोवॅक्सिन कोविशिल्ड आहे. मग एक जर लस घेतली आणि जर ती पुन्हा मार्केटमध्ये उपलब्ध झाली नाही तर दुसऱ्या कंपनीची लस घेतली तर त्या रुग्णावर काही परिणाम होतो का? कुठल्याही प्रकारची लस घेतली तर चालू शकते. पहिल्यांदा कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन दुसऱ्यांदा असते तर ती मिळाली उपलब्ध नसली तर दुसरी घेतली दुसरी चालते. इनफॅक्ट काही ठिकाणी असा ट्रायल आहे की दोन्ही लसींचं कॉकटेल करून ते रुग्णाला देण्याचा प्रयत्न आहे आणि संशोधन चालू आहे की ते यशस्वी होतं की नाही. दोन्ही लसी एकत्र करून सुद्धा देण्याचा प्रयत्न काही ठिकाणी चालू आहे, संशोधन चालू आहे त्याच्यावर. त्यामुळे तसं काही फरक पडत नाही. मग सध्या ग्रामीण भागामध्ये चर्चा सर अशी होते, कोविशिल्ड घेतली त्याच्यानंतर दुसरी लस जर मार्केटमध्ये नसली तर लोकांमध्ये गैरसमज आहे. मग तुम्ही नेमकं काय सुचवाल? कोविशिल्ड घेतली आणि दुसरा जर कोवॅक्सिनचा डोस उपलब्ध असेल तर तो घेतला तरी चालतो किंवा पहिल्यांदा कोवॅक्सिन घेतलं आणि दुसऱ्यांदा कोविशिल्ड उपलब्ध असेल ती घेतली तरी चालतो. डॉक्टर साहेब, व्हिटॅमिन सी गोळी एखाद्याला कोरोना झाला नाही तर त्यांनी ती गोळी कंटिन्यू जर घेतली तर त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? व्हिटॅमिन सी हे खरं तर खूप उपयुक्त आहे. अनेक आजारांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि ते नियमितपणे घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. 500 मिलीग्राम रोज एक गोळी घेतली तरी चालू शकतं आणि व्हिटॅमिन डी जे आहे ते 60K ते आठवड्यातून एकदा आपण घेतले पाहिजे. तर ते 7 ते 8 आठवडे घ्यायला लागतं फक्त. नंतर ते जास्त घेतलं तर त्रास होतो आणि बी कॉम्प्लेक्स सुद्धा गरजेचं आहे कारण आपल्या आहारातून ही जी जीवनसत्व आहे ती आपल्याला कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळं बिको झिंकची गोळी म्हणजे झिंक ज्याच्यात आहे आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन जे आहे किंवा ब जीवनसत्व व्हिटॅमिन सी ही नियमितपणे घेतलं तरी त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही. जरी त्याचं जास्त सेवन झालं चुकून तरी ते आपल्याला लघवी वाटे शरीराला गरजे इतर शरीरात ठेवलं जातं आणि इतर लघवी वाटे निघून जातं. त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट काही नसतात. सर, कोरोनाचे उपचार खूप महागडे आहेत, खर्च पण खूप येतो. सामान्य माणसाला तुम्ही काय आव्हान कराल आणि डॉक्टरांबद्दल जी लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे किंवा वेगवेगळी चर्चा होते, सोशल मीडियावर लोक सहज कमेंट करतात, अशा लोकांना तुम्ही काय सुचवाल, काय सर सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना होऊच नये म्हणून जे प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला साधे सांगितलेले आहेत ते प्रत्येकानं पाळणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयसोलेशन, ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, ते दुसरं मास्क वापरणं, मास्कचा योग्य आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि सॅनिटायझेशन. हा प्रत्येक वेळी सामान्य स्वच्छ धुणं, या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे कोरोना आपल्याजवळ फिरकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, बहुतांश डॉक्टर हे अतिशय चांगली सेवा या काळात देत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे नागरिकांना की कुठल्याही प्रकारचं पिळवणूक आपल्या तालुक्यात होत नाही आणि जर होत असली तर तुम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली त्यासाठी शासनानं स्वतंत्र अधिकारी नेमलेले बिल पे करण्यासाठी तुम्ही त्या डॉक्टरांशी प्रथम बोलून बघा आणि जर तुम्हाला शंका असतील त्या लोकांशी संपर्क साधला तर प्रशासन आपल्याला निश्चितपणे मदत करेल आणि ते बिल कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होईल. परंतु जर गैरसमज टाळले, जर डॉक्टरांशी आपण चांगला संपर्क ठेवला आणि सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर निश्चितपणे रुग्ण बरे होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल आणि आपल्या मनातील जे गैरसमज आहेत तेही दूर होईल. सर, एक शेवटचा प्रश्न, कोरोना प्रतिबंधक लस सध्याच्या मार्केटमध्ये दिल्या जातात, त्याचा रुग्णाला कितपत फायदा होतोच आणि दुसरी गोष्ट त्याच्यामधलं जे काही अंतर ठेवलेलं आहे 3 आठवडे 45 दिवस, त्याच्यामध्ये काही दिवस कमी जास्त झाले तर त्याचा काही परिणाम होतो का? जे कोरोनाचं लस दिलेली आहे त्या निश्चितपणे फायदेशीर आहे आणि ते सायंटिफिकली प्रूव्ड आहे की त्याच्यामुळं लस घेतल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता खूप कमी असते
किंवा जरी दुर्दैवाने झाला तरी सुद्धा रुग्ण गंभीर होण्याची शक्यता जवळजवळ नाही. त्यामुळं कोरोनाची लस ही प्रत्येकानं घेणं अतिशय गरजेचं आहे आणि दोन्ही लसी आपल्या देशात मुबलक प्रमाणात लवकरच उपलब्ध होतील आणि स्पुटनिक नावाची रशियन लस आहे त्यालाही केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. ती सुद्धा आपल्या देशात आलेली आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं लवकरात लवकर लस घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि लस घेतल्यामुळे काही साईड इफेक्ट होतात हा लोकांच्या मनात सुरुवातीला गैरसमज होतात की रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, तसं काही होत नाही किंवा हार्ट अटॅक येतो अशी काही गैरसमज सुरुवातीला पसरले होते. तसं लस घेतल्यानंतर होत नाही. अगदी 0.04% लोकांमध्ये आता कुठल्याही गोष्टीचे साईड इफेक्ट असतात, परंतु मोठ्या प्रमाणात कोणतेही साईड इफेक्ट या लसींचे आतापर्यंत तरी आढळून आलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने लस घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि जर जास्तीत जास्त लोकांनी लस घेतली, जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण झालं तर एक प्रकारे कोरोनाचा संसर्ग पसरवण्यासाठी त्याचं निश्चितपणे कमी करण्यासाठी निश्चितपणे त्याची मोठी मदत होईल. सर, मार्केटमध्ये ज्या 2 लसी आता आहेत त्यांच्या 2 डोसमधलं अंतर किती असायला हवं आणि त्याच्यामध्ये काही जर कमी जास्त दिवस झाले तर रुग्णावर काही परिणाम होतो का? सुरुवातीला शासनानं जाहीर केलं होतं कोविशिल्डची जी लस आहे ती 28 दिवसानंतर घ्या, परंतु ही प्रत्येक गोष्ट आता कोरोना हा जर नवीन आहे, प्रत्येक गोष्टीवर संशोधन चालू आहे. नंतर असं लक्षात आलं की 45 दिवसानंतर जी लस घेतली म्हणजे 6 ते 8 आठवड्यानंतर तर त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती रुग्णांमध्ये जास्त आढळून. त्यामुळे मग प्रोटोकॉलमध्ये असं ठरवण्यात आलं की कोविशिल्डचा दुसरा डोस 45 दिवसानंतर घ्या आणि त्याच्यामध्ये थोडाफार फरक झाला तर काही फारसा विशेष फरक पडत नाही. परंतु आपण जे शासनाने सांगून दिले टास्क फोर्सनी त्या प्रमाणात लस घ्यायला काहीच हरकत नाही. नाही, माझा सर प्रश्न यासाठी होता, सुरुवातीला दिवस मधले 2 डोसमधलं कमी होते, आता नंतर वाढवले, पण ज्यांनी कमी दिवसाच्या पिरियडमध्ये लस घेतली त्यांच्यावर काही साईड इफेक्ट होईल का? नाही, तसं काही साईड इफेक्ट होणार नाही. त्यांचा फायदा तेवढाच राहणार आहे. त्यामुळे तसं काही म्हणण्याचं कारण नाही. डॉक्टर सदानंदजी राऊत, आपण विज्ञान टाईमच्या स्टुडिओमध्ये आलात, मनमोकळी चर्चा केली. आपण दिलेली माहिती कोरोना बाधित रुग्णांसाठी व ज्यांना कोरोना होऊ नये अशांसाठी तुम्ही दिलेली माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. आपल्याला मनापासून धन्यवाद.